घराबाहेर रस्त्याच्या कडेला कट्ट्यावर झोपलेल्या एका 54 वर्षीय व्यक्तीचा निर्गुण खून करण्यात आल्याची घटना उळे येथे घडली आहे। मृत व्यक्तीचे नाव संजय विठ्ठल शिंदे, वय 54, राहणार उळे, तालुका दक्षिण सोलापूर असे आहे। आज दिनांक 1 मे 2026 रोजी पहाटेच्या सुमारास उळे येथील शिवनेरी प्रतिष्ठान समोरील रस्त्याच्या बाजूला दुकानासमोरील कट्ट्यावर संजय शिंदे झोपले असताना अज्ञात इसमाने अज्ञात कारणास्तव त्यांचा खून केला। त्यांच्या गळ्याला जखमा असून ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस पाटील यांनी तात्काळ तालुका पोलीस ठाण्यात कळविले। सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक घोळवे, एएसआय बाणेवाले, सांजेकर, अन्य पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। नंतर संजय शिंदे यांना अँब्युलन्सने सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। संजय शिंदे यांच्या गळ्यावर चाकू किंवा धारदार शस्त्राने केलेल्या जखमा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। नेमका खून कोणी, का आणि कशासाठी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। पोलिसांनी या प्रकरणी सविस्तर तपास सुरू केला आहे। मयत संजय शिंदे यांच्या मागे आई, पत्नी आणि 2 मुले असा परिवार आहे। या घटनेमुळे उळे गावात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। Now and press the bell icon. Never miss a